लोक अदालतीत वाहतूक पोलिसांकडून 1,46,60,250 रुपयांच्या दंडाची वसुली। फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा तडजोडीसाठी लोक अदालतीचे आयोजन। ठाणे शहर वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत आणि दंडात्मक कारवाईतील दंडाची वसुली आणि तडजोड या राष्ट्रीय लोक अदालतीत करण्यात आली। 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या लोक अदालतीत वाहतूक विभागाचे 5,338 खटले निकाली काढण्यात आले। त्या तडजोड करीत 38,02,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात असल्याची माहिती डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली। फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली। ठाण्यात 9 डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ठाणे वाहतूक विभागात असलेल्या 18 विविध परिसरातील युनिट आहेत। या 18 युनिटच्या माध्यमातून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर तब्बल 5,338 खटले दाखल करण्यात आले होते। सदर दाखल खटले हे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले। वाहतूक विभागाच्या 1 डिसेंबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 1,64,406 वाहतूक चलन फाडण्यात आलेले होते। या चलनाच्या दंडाच्या रकमेपोटी वाहतूक पोलिसांनी 1,08,58,150 रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली। राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोडीअंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 मध्ये राबविण्यात येणार आहे। तरी ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे। मेहनत घेऊन काम केलेलं आहे। माझ्या अधिकाऱ्यांनी अतिशय पॉझिटिव्हली त्याचा प्रतिसाद दिलेला आहे। प्रत्येक युनिट इंचार्ज आणि त्यांचे कंपाऊंडिंगचे कर्मचारी हे त्यामागे जास्तीत जास्त लोकांना संपर्क साधून त्यांना बोलवून हे पहिल्यांदा करण्यात आलं। त्यामुळे सिस्टम्स एस्टॅब्लिश नव्हते। सगळे कागदपत्र जमा करणे, रक्कमच्या बाबतीत त्यांना माहिती देणे, तेवढी रक्कम त्यांनी तयार करण्याबाबत त्यांना निर्देश देणे आणि शेवटच्या दिवशी मग जेवढी रक्कम लागेल तेवढी जमा करणे ही एक नवी प्रक्रिया होती आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये अतिशय सकारात्मकरित्या त्याचं काम केलेलं आहे। विशेष म्हणजे मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की माननीय कोर्टाने यांना सर्व अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याचा निश्चय केलेला आहे आणि लवकरच ते सुद्धा सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करणार आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत संपन्न. आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. कामगार नेते किरण पावसकर यांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी माननीय सभागृह नेते पांडुरंग पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. गेले 23 वर्ष कंत्राटी कामगार आपल्या न्याय हक्कासाठी लढतायत, मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. समान काम समान वेतन लागू करा, कंत्राटी कामगारांना कायम करा, तसेच विमा पॉलिसी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगार एकजूट संघटना आपल्या न्याय हक्कांसाठी लढते आहे. या संदर्भात कंत्राटी कामगार एकजूट संघटनांचे नितीन मडके, दिनेश ढेंगळे, दीपेश दळवी, बाळासाहेब आचरे, अंकुश साळवे, अनिकेत आंबेकर, संदेश सालेकर, सतीश दाभाडे, सुधाकर ओव्हाळ तसेच सर्व कर्मचारी पाठपुरावा करतायत. या संदर्भात आज ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी कंत्राटी कामगारांचा जाहीर मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात सफाई कर्मचारी, घंटागाडी, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग अशा विविध विभागातील 4000 कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रसंगी शिवसेना कामगार नेते किरण पावसकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आश्वासन दिले की येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांचे प्रश्न नक्की सोडवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र यावेळी कंत्राटी कामगार नितीन मडके यांनी तमाम कामगारांच्या वतीने प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना सांगितले की येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशाराही त्यांनी दिला. ठाणे महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी आणि इतर त्यांच्यावर असलेले ऑन कॉन्ट्रॅक्च्युअलची जे आहे आणि त्यांच्या अनेक वर्षापासूनच्या समस्या असं त्यांनी सांगितलं. आमच्याकडे बाळासाहेब भवनला ते आले, आमच्या पाटीलना ते भेटले होते आणि सातत्याने त्यांचं येऊन त्यांची निवेदनं देणं त्यांचं चालू होतं आणि त्यासाठी कंत्राटी कामगारांसाठी एकजूट संघटना अशी त्यांनी एक नाव फक्त दिली की आपली निवेदनं घेऊन जायची. आणि साहजिक आहे की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सातत्याने 2 दिवाळींसाठी जो त्यांनी न्याय मिळवून दिला, 1,40,000 कर्मचारी होत आहेत आमच्याकडे मुंबई महानगरपालिकेला. आणि नेहमी असं असतं की दिवाळी आली की बीएसटीचे कर्मचारी काहीतरी आपल्या पद्धतीने बोनस वाढण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर मग 2-4 दिवस आंदोलनं झाल्यानंतर 500 रुपये वाढतात. ही परिस्थिती मागच्या 10 वर्षापासून होती. पण शिंदेसाहेब आल्यानंतर सर्व युनियनना, मला वाटतं त्यामध्ये असलेले 20-22 युनियन्स आहेत, म्हणजे बीएसटी असेल, शिक्षक असेल, सफाई कर्मचारी असतील, जे सगळ्या युनियनना, आणि त्यांचं स्पष्ट सांगणं होतं कुठच्याही पक्षाचे असले तरी त्यांना सगळ्यांना एकत्रित बोलवा आणि एकत्रित मिटिंग करण्यात आली. आणि त्या मिटिंगमध्ये पहिल्याच वर्षी साहेबांनी त्यांना 22,500 बोनस केला, म्हणजे 2,500 रुपये वाढवला. कामगार मेळावा म्हणजे कामगारांच्या हक्कासाठी आम्ही उभारलेला एक लढा आहे. कारण आम्ही 1998 पासून कामं करतात कामगार विविध खात्यांमध्ये. तर आज 2023 आला म्हणजे 25 वर्ष झाले, अजूनही आम्हाला न्याय भेटला नाही. पालिका आम्हाला आतमध्येही घेऊ शकते, पालिकेकडे एवढे कॅपिलेबल जागा सुद्धा आहेत, पण अजून सुद्धा पालिका आम्हाला आतमध्ये घेत नाही. आमच्या मागण्या होत्या किमान आम्हाला बाकीच्या ज्या सोयी सुविधा मिळतात समान काम समान वेतन अनुसार त्या सुद्धा पालिका आम्हाला देत नाही. पालिका ऍक्च्युली ठेकेदारांना जो पगार द्यायचा समान काम समान वेतनच्या अनुसार तेवढं देते, पण ठेकेदार आम्हाला देत नाही. बऱ्याचशा कामगारांना पीएफ असू दे, दिवस भरण्याचे असू दे, बऱ्याचशा प्रॉब्लेम आहेत. आम्ही 2013ला संप सुद्धा केला. 2012ला आमचं ठराव सुद्धा महासभेत पास झाला होता का आतमध्ये घ्यायचं 7,500, 8,500, 9,500 आणि मग यांना आतमध्ये घ्यायचे, पण पालिकेने तोही रद्द करण्यात आला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
ठाणे आर्ट गिल्ड ॲट टॅगतर्फे कलागंध पुरस्कार अभिजित झुंजाराव यांना जाहीर. ठाणे आर्ट गिल्ड यंदा आपला 11वा वर्धापन दिन साजरा करत आहे. टॅगतर्फे विविध कलांना समाविष्ट करण्यासाठी नाट्यगंध, चित्रगंध, काव्यगंध, स्वरगंध, रंगगंध, नृत्यगंध, रसगंध, ग्रंथगंध अशा गंधांची निर्मिती केली जाते. या वर्षीपासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते अभिजित झुंजाराव यांना दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये होणाऱ्या या पहिल्या कलागंध पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख व ट्रॉफी असणार आहे, अशी माहिती टॅगचे विश्वस्त विजू माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी, श्रीरंग खटावकर आदी उपस्थित होते. ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅग या संस्थेची 11 वर्षापूर्वी ठाण्यात स्थापना झाली, ज्या संस्थेमार्फत विविध कलांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. आणि मग त्यात नाट्य असो, चित्र असो, रंग असो, म्हणजे चित्रगंध, रंगगंध, पाकगंध असे अनेक गंध आहेत जे विशिष्ट कलेला वाहिले आणि ती सगळी मंडळी एकत्र येऊन महिन्यात किमान 4 कार्यक्रम सादर करत असतात. बरं, ते कार्यक्रम फक्त ठाण्यापुरते मर्यादित नसून इंदोर, बँगलोर, अगदी US, UK वरून सुद्धा कलाकार आणि रसिक यात सहभागी होत असतात. टॅग संस्थेने त्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. तो म्हणजे उद्यमी कलाकाराला प्रोत्साहन म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठबळाने आपण हा कलागंध पुरस्कार पहिल्यांदा देतो आहोत, जो दरवर्षी राज्यातला जो कलाकार उद्यमी आहे, त्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे, अशा कलाकाराला सगळ्या क्षेत्रातल्या, म्हणजे फक्त नाटक, सिनेमा, अभिनय या क्षेत्रात नव्हे तर कुणी चित्रकार असेल, कुणी शिल्पकार असेल, कुठलीही कला, अगदी पत्रकारही असेल, तर अशा कुठल्याही त्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ठाण्यात अनेक पुरस्कार दिले जातात, पण हा ठाण्यातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार आहे. रुपये 1 लाख रोख आणि ट्रॉफी, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर ठाणे इथे हा पुरस्कार संध्याकाळी 7 वाजता दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार या टॅगचा कलागंध 2023 हा पहिला पुरस्कार रंगकर्मी अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे. आणि त्यांनी गेली 2 दशकं अभिजित झुंजारराव प्रायोगिक रंगभूमीवर खूप तडफडीने, तळमळीने काम करत, ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपली कला सादर करणं शक्य होत नाही, त्यांना व्यासपीठ देतोय, त्यांना शिकवतोय आणि त्यांना रंगभूमीवर एक सशक्त कलाकार म्हणून आणण्याची धडपड त्याची आहे. त्या धडपडीला उमेद आणि ऊर्जा मिळावी म्हणून हा पहिला कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना देणार आहे. अवैधरित्या धाबे आणि मद्य विक्री करणाऱ्या विरोधात हॉटेल संघटना आक्रमक. कारवाई न झाल्यास येत्या 31 डिसेंबरला हॉटेल बंदचा इशारा. ठाण्यात अनेक ठिकाणी धाबे आणि रस्त्यावरच्या टपऱ्या, गाड्यांवरती बेकायदा हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्य विक्री केली जात आहे. तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आहे. अशाच काळात थेट 10% वाढलेला वॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेलं आहे. ही बेकायदा मद्य विक्री बंद करा असे साकडे अधिवेशनात मुख्यमंत्री यांना निवेदन देत घालणार आहे. अन्यथा पोलीस आणि राज्य उत्पन्न यांनी कारवाई न केल्यास येत्या 31 डिसेंबर पासून ठाण्यातील परमिट रूम, बार, हॉटेल असोसिएशनने हॉटेल बंदचा इशारा दिला आहे. तसंच सर्व परमिट गव्हर्नमेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू असा देखील इशारा हॉटेल संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो. या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठेही कठोर पाऊल उचलून कारवाई करत नसल्यामुळे नाराजी हॉटेल संघटनेने व्यक्त केली आहे. यावेळी हॉटेल संघटना ठाणेचे अध्यक्ष उमेश शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. लास्ट वीक में अपना मीटिंग है, एसोसिएशन का पूरा कमेटी मेंबर का पूरा मेंबर्स का मीटिंग है, वो डिसीजन को ऊपर, वो डिसीजन उस दिन जो डिसीजन लेंगे वो डिसीजन. अपना डिमांड यही है, ये लोग जल्दी का जल्दी लाइसेंस लेने दो, धंधा करने दो. मगर अभी एज ऑन टुडे अभी ये सिचुएशन ऐसा है, ये लोग को गवर्नमेंट ऑर्डर देना चाहिए, इलीगल लाइसेंस का कोई व्यापार केंद्र उधर नहीं रहना चाहिए. 100 का ऊपर है, 100 का ऊपर है, थाना में 100 का ऊपर है. इलीगल विदाउट लाइसेंस का जो दुकान है, अपना धंधा का ऊपर 80% माइनस हो गया, वो क्लोज होना चाहिए. हम लोग होल हार्टेड टैक्स भरेंगे, 10% वैट भरेंगे,
पूरा अपना कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट के साथ हम लोग रहेंगे। नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, अपने अपन गवर्नमेंट के पास ही जाएगा। नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, नेता लोग जाएगा तो उधर डबल गेम खेलता है, वो खेल अपने को देखने का नहीं है। हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास ही जाएगा, डिपार्टमेंट के पास ही जाएगा। कस्टमर का डिसीजन बहुत सही है, इसकी जवाबदारी है, रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी है। गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है, ये लोगों का डिसीजन है, गवर्नमेंट का डिसीजन नहीं है। गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है, तो हिसाब से अपना धंधा मार खाता है, इलीगल धंधा बढ़ता है। समझे आप? में क्या है मतलब है, अभी हम लोग कंप्लेंट करेगा, पूरा वो जाके कंप्लेंट करने के बाद उधर एक मान केस किया जाता है और हम लोग बाद में हम लोग जाके केस किया। ये ऐसा नहीं होता है, उधर अपने को ड्राई एरिया बोल के सर्टिफिकेट होना चाहिए, क्योंकि प्रोविजन इज द कंट्रोल एक्साइज इज द रेवेन्यू। इसी गवर्नमेंट एक डिपार्टमेंट बनाता है कंट्रोल करने के लिए, प्रोविजन एंड एक्साइज, प्रोविजन कंट्रोल, एक्साइज इज द रेवेन्यू। अभी क्या होता है, जो लीगल जो आदमी बिजनेस करता है उसके ऊपर टारगेट वैट बढ़ाओ, लाइसेंस फी बढ़ाओ, ये बढ़ाओ। आज जितना लाइसेंस है उसका 100 टाइम जास्ती इलीगल करना चाहते हैं। अनधिकृत शाळा आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे साटेलोटे. आमदार संजय गळकर यांनी केली पोलखोल. दिव्यातील अनधिकृत शाळांनी विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असून या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. शिक्षणाधिकारी आणि या शाळांच्या संचालकांचे साटेलोटे आहे का, असा प्रश्न आमदार संजय गळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. ठाणे शहरासह ठाणे जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा प्रश्न ऐरणीवर आला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळा बंद करून जवळील शाळांमध्ये त्यांना प्रवेश देण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गळकर यांनी ठाणे शहरातील अनधिकृत शाळांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी थेट शिक्षणाधिकारी आणि अनधिकृत शाळांमध्ये संगनमत आहे का, असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील दिवा प्रभाग समितीमध्ये 45 अनधिकृत शाळा आहेत. त्यांना सुमारे 31 कोटीच्या दंडाच्या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास या शाळा संचालकांनी नकार दिला आहे. तर दुसरीकडे या शाळांनी विद्यार्थ्यांना खोटे दाखले देऊन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केल्याचेही श्री केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नसून शिक्षणाधिकारी आणि या शाळा संचालकांमध्ये संगनमत झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित करत या शाळांना तातडीने बंद करण्याची नोटीस शिक्षणाधिकाऱ्यांना बजावण्यात यावी, अशी मागणी आमदार केळकर यांनी सभागृहात केली.